सणाचे दिवस आले की आमच्या महिला भगिनी अत्यंत आनंदामध्ये कुठलाही सण साजरा करतात. मग मुलांसाठी, घरातल्या ज्येष्ठांसाठी, तुमच्या आमच्यासाठी गोडधोड तयार करतात. आत्ताच गणपती आले. आता गणपतीला चांगले चांगले मोदक लागतील किंवा मिठाई लागेल, परंतु हे सगळं आपण आणतो कुठून? बाजारामध्ये परप्रांतीय किंवा ही जी काही भेसळ करणारी माणसं आहेत ते आता ॲक्शन मोडवर येतील. तुमच्या घरापर्यंत येणारा, मग तो खवा असेल किंवा दूध असेल, जी काही मिठाईचे पदार्थ असतील, काही डाळीचे पीठ असतील, हे सगळं भेसळयुक्त कसं तुमच्यापर्यंत येईल, कमी पैशामध्ये तुमच्यापर्यंत कसं पाठवलं जातं, याचा काही समाजकंटक जाणीवपूर्वक उपयोग करतात. आणि त्याच्यामुळं तुमचं माझं आरोग्य अत्यंत धोकादायक बनून जातं. एकीकडं गणपती उत्सव असू द्या, नंतर नवरात्र असू द्या, नंतर दिवाळी असू द्या, कुठलाही सण आपण सहकुटुंबासोबत, मित्रपरिवारांसोबत, नातेवाईक जी काय आपल्या आसपासचे असतील या सगळ्यांसोबत आनंदात साजरा करतो. परंतु आम्ही जे मिठाई खातो, आम्ही जे काही मोदक खाऊ, हे आमच्या शरीरावर किती भयानक परिणाम करेल याच्यावर आम्ही कधी चर्चाच करत नाही. याच्यावर आपण चर्चा केली पाहिजे. मित्रांनो, जय जिजाऊ. मी आपला मित्र सहकारी संतोष शिंदे. या यूट्यूबच्या, फेसबुकच्या सामाजिक विचारपीठावर आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. विनंती एवढीच आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि सगळ्यात महत्त्वाचं, जास्तीत जास्त सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन प्रेस करा आणि आपल्या प्रत्येक महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यापर्यंत, प्रत्येक कुटुंबापर्यंत, प्रत्येक माता भगिनींपर्यंत हा व्हिडिओ गेला पाहिजे. मी चर्चा करतोय आपल्या सणांबद्दल. गणपती उत्सव आता धूमधडाक्यात घराघरात साजरा होईल. जसं पुण्यामध्ये साजरा होतो तसा कोकणात सुद्धा अत्यंत आनंदात आणि दणक्यात साजरा होतो. मुंबई आणि मुंबईच्या परिसरामध्ये, ठाण्यामध्ये किंवा एकूण संपूर्ण कोकणामध्ये ज्या पद्धतीचा गणपती उत्सव साजरा होतो, मला वाटत नाही पुणे मुंबई सोडली तर महाराष्ट्रामध्ये इतका ताकदीनं, कारण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लोक शहरांमध्ये गणपती उत्सवासाठी येतात. आणि दुसऱ्या बाजूला आपल्या गावातला गणपती, आपल्या जिल्ह्यातले गणपती ज्या पद्धतीनं कुटुंबापासून प्रत्येकजण साजरा करतो, त्याला एक वेगळाच आनंद असतो. काही लोक साजरा करतात तर काही लोक साजरा म्हणजे साध्या प्रमाणात करतात. काही दिवसाचा लोकांचा 1.5 दिवसाचा गणपती असतो, काहींचा 2.5 दिवसाचा, 4 दिवसाचा, 7 दिवसांचा, अशा प्रत्येकजण आपल्या आपल्या परीनं मिळेल तसं ते साजरा करतात. पण त्या आपल्या गणपती बाप्पाला आपण काय साजरा करायला आणतो? मोदक आणतो. बऱ्याच महिला आपला हातचं काम वाचावं म्हणून विकत मोदक आणण्याचा प्रयत्न करतात. मिठाईसुद्धा आपल्या जवळच्या आसपासच्या मिठाईच्या दुकानातून आपण ज्या वस्तू आणतो त्या दर्जेदार आहेत का? आम्ही स्वस्तात मिळतं म्हणून आम्ही मोदकांचं जे काही साहित्य लागेल, मग खवा लागेल, रवा लागेल किंवा चांगलं तूप लागेल, हे आम्हाला तूप जे मिळणार आहे, जे आम्हाला अपेक्षित आहे, ते खरंच दर्जेदार असतं का ते भेसळयुक्त असतं? दरवर्षी अन्न आणि प्रशासन विभाग आणि खास करून पोलीस प्रशासन विभागसुद्धा बऱ्याच मोठ्या मोठ्या भेसळयुक्त रॅकेटवर त्या ठिकाणी धाडी टाकतं आणि ह्याच्यातून बऱ्याच कारवाया करण्याचा प्रयत्न करतं. आणि त्या कारवाया एवढ्या असतात की त्या हजारो किलोचं त्या ठिकाणी मग ते भेसळयुक्त खवा असेल, भेसळयुक्त तूप असेल, दूध चांगल्या प्रमाणात सणामध्ये आपले नातेवाईक वगैरे सगळे येत असतात, त्यांनासुद्धा भेसळयुक्त दूध आपल्या घरापर्यंत पोहोचवलं जातं. व्यापारी म्हणून किंवा जी काही मोदक विकणारी माणसं असतात, जी काही वेगळी पदार्थ विकणारी मंडळी असतात, खास करून आपण मिठाया सगळ्या आणतो, ह्यासुद्धा 100% भेसळयुक्त असतात. कारण कमी पैशात ते बनवतात आणि जास्त किमतीने विकतात. तुमच्या एका 10 दिवसाच्या सणामुळं ते हजारो कोटीचे मालक होतात, ते श्रीमंत होतात. तुम्हाला मात्र ह्याच्यातून काय होतं? आम्ही निकृष्ट दर्जाचा त्या ठिकाणी खवा आणला, निकृष्ट दर्जाचं तूप आणलं, ते आम्ही खाणार, मग आमच्या किडनीवर परिणाम होतो, आमच्या लिव्हरवर परिणाम होतो, आम्हाला वेगळ्या आजारांनी त्याच्यावर अटॅक केला जातो. आम्ही हे सगळं गप्प सहन करतो, त्यावेळेस कुणालाच काही लक्षात येत नाही, कारण भेसळयुक्त असतं. आणि भेसळयुक्त
असलेलं ते अन्न ज्यावेळेस पोटात जातं आणि ज्यावेळेस ते आमच्या पोटावर परिणाम करायला लागतं, त्यावेळेस आम्हाला त्याचे जे काही वाईट परिणाम असतील, जे काही घाणेरडे परिणाम असतील आणि खास करून जे परिणाम आमच्यासाठी आमच्या शरीरावर जे काही अपाय करणारे असतात ते आम्हाला सहन होणारे नसतात. आम्हाला ते गपचूप सहन करावे लागतात आणि आम्हाला हे कळायलाच मार्ग नाही, हे सुद्धा आमच्या लक्षात आलं पाहिजे. गणपती बाप्पा मोरया म्हणत लहान लहान मुलंसुद्धा आनंदित असतात, पण आम्ही त्या लहान लहान मुलांच्या हातात मिठाई देतो, मोदक देतो. म्हणजे आम्ही मोठ्या लोकांना सुद्धा तर खाऊ घालतोच, पण लहान मुलांचं सुद्धा आम्ही जीव धोक्यात घालतो. आम्ही हे करू नये म्हणून मी आपल्यासमोर चर्चा करतोय की लहान मुलांपासून भेसळयुक्त जे काही पदार्थ आहेत ते आपण दूर ठेवले पाहिजेत. बऱ्याच लोकांना मधुमेहाचा त्रास आहे, कारण शुगर कधी वाढते कधी डाऊन होते. डायबिटीज प्रत्येक शरीरावर आक्रमण केलं आहे. ही पहिलीच एवढी दुःखी माणसं आहेत, त्याच्यातून परत तुम्ही अजून काहीतरी भेसळयुक्त त्यांच्या पोटात घालून तुम्ही त्यांचंही आरोग्य धोक्यात घालण्याचा प्रयत्न करू शकता. तो प्रयत्न होऊ नये म्हणून भेसळयुक्त पदार्थांपासून सावध राहा. आता हे सांगायला आपण चर्चा करतोय, पण हे मी सांगायची गरज आहे का? शासन वेळोवेळी सांगतंय, प्रशासन त्यांच्या परीनं प्रयत्न करतंय. कोण कुठं चुकीचं करत असेल आणि त्यांच्या लक्षात आलं तर काय कारवाई करतंय. फक्त आम्ही ज्या वस्तू आणतो ते दुकान दर्जेदार आहे का, ती वस्तू व्यक्ती दर्जेदार आहे का, आणि सगळ्यात महत्त्वाचं आम्ही फुकट कोणाकडूनच काय आणत नाही. प्रत्येकाला आपण पैसे मोजतो, पैसे देतो, मग पैसे देऊन आपण आपल्या शरीरावर, आपल्या शरीराच्या अंतर्गत भागावर का परिणाम करतोय? कारण बघा, तुम्ही घरात भेसळयुक्त आणलेला एखाद्या मोदकाचा किंवा फराळाचा किंवा खास करून मिठाईचा पदार्थ आम्ही आमच्या घरातल्या लोकांना तर देतोच, पण आम्ही आरतीला येणारे आमचे काही जवळचे मित्र असतील, नातेवाईक असतील, शेजार पाजारचे लोक असतील, त्यांनासुद्धा थोडं थोडं प्रसाद म्हणून देतो. आणि त्यांच्यासुद्धा पोटामध्ये आता जे काही वेगळे वेगळे आजार आपल्या वेगळ्या वेगळ्या माध्यमातून आक्रमण करतायत त्यांना आम्ही त्या ठिकाणी भर पाडतोय. हे मी जरी सांगत असलो आणि हे जरी तुम्हाला महत्त्वाचं वाटत नसलं तर याच्यापेक्षा महत्त्वाची गोष्ट काहीच असू शकत नाही. मित्रांनो, आपलं आरोग्य चांगलं असेल, आपल्या माता भगिनींचं आरोग्य चांगलं असेल, आपल्या लहान मुलांचं आरोग्य चांगलं असेल, आपल्या ज्येष्ठांचं किंवा आपलं आरोग्य चांगलं असेल तर जग चांगलं आहे. जर आपल्या आरोग्यावर किंवा एखाद्याला आजार आहे आणि त्याच्यावर परत आजाराने जर आक्रमण केलं तर त्याला कुणाचंच काही देणं घेणं नसतं. एक तर तो स्वतः खचून जात असतो किंवा तो दुसऱ्यावर चिडचिड करतो, कारण तो जास्त दिवस जगेल असा त्याचा विश्वासच नसतो. इतक्या शेवटपर्यंत जाण्यापेक्षा आमच्या आसपास काय घडतंय, काय मिळतंय, काय आणतोय, ह्या कॉस्मेटिक कल्चरमध्ये आम्ही चांगलं 2 रुपये जास्त दिले तरी हरकत नाही, परंतु ते दर्जेदार असलं पाहिजे. अन्यथा कमी पैशामध्ये निकृष्ट दर्जाचं आणून आम्ही आमच्या सगळ्या लोकांचं आरोग्य धोक्यात घालू शकतो. म्हणून सगळे सण उत्सव दणक्यात साजरे झाले पाहिजेत, ते केले पाहिजेत. आपल्यातला जो मेन दलाल आहे तो आपल्याला बाजूला ठेवायचा आहे. तो ठेवत असताना आम्हाला आमचं आरोग्य, आमच्या कुटुंबाचं आरोग्यसुद्धा चांगलं ठेवायचं आहे. कारण आजकाल वेगवेगळे आजार ज्या पद्धतीनं आक्रमण करतायत, कुठल्याही हॉस्पिटल जा, सगळे हॉस्पिटल हाऊसफुल आहेत. प्रत्येकजण वेगळ्या वेगळ्या आजारांनी ग्रस्त आहे आणि प्रत्येक जणाच्या मागं काहीतरी भुंगा लागलेला आहे. आपल्याला तो भुंगा आपल्या पाठीशी किंवा आपल्या कुटुंबातल्या, आपल्या आसपासच्या लोकांच्या पाठीशी लागू नये आणि त्यांचंही आरोग्य चांगलं राहावं, ह्यासाठी हा सगळा मी केलेला प्रपंच आहे. त्याच्यामुळं भेसळयुक्त पदार्थांवर शक्यतो लक्ष ठेवून ते अवॉइड करण्याचा प्रयत्न करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं जमलंच तर एक मित्रत्वाचा सल्ला आहे, सकाळी जर लवकर उठता आलं 5-5:30 वाजता आणि योगा प्राणायाम केला, चांगलं आरोग्य, चांगला व्यायाम करण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला कुठलाही आजार तुमच्यावर आक्रमण करू शकणार नाही. एवढी फक्त मी तुम्हाला विनंती करू शकतो. धन्यवाद. सुखात राहा, आनंदात राहा आणि मजेत राहा. धन्यवाद.